हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांनी काय केलं दाखवावं असं वक्तव्य आता नारायण राणे यांनी केलंय। शंकराचार्य मोदींकडे राजकीय दृष्टीने पाहतात असं सुद्धा नारायण राणे म्हणतात। मताशी सहमत आहेत का? आपण तोच मुद्दा काढला। राम मंदिर होत आहे एवढ्या वर्षानंतर, त्याचं कौतुक नाही हे आतापर्यंत कोणी करू शकलो नाही। विषय घेतला नाही, मोदी साहेबांनी घेतला विषय, बीजेपीने घेतला आणि मंदिर होत आहे। या मंदिराला, शंकराचार्यांनी होणाऱ्या मंदिराला शुभेच्छा द्याव्यात त्या त्याच्यावर टीका करावी। म्हणजे त्यांच्या शंकराचार्यांनी आमच्या बीजेपीला, मोदी साहेबांना राजकीय दृष्टिकोनातून पाहतायत। हे राजकीय दृष्टिकोनातून मंदिर होत नाही, धार्मिकतेने। दरम्यान नारायण राणे यांनी शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी योगदान काय असा जो सवाल उपस्थित केला, त्याबाबत भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भूमिका काय आहे ती सुद्धा पाहू। संपूर्ण देशाचे लक्ष लागलेला अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचा सोहळा आता काही दिवसावर येऊन ठेपलाय। या पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री आहेत। आपण जाणून घेऊया नेमकं हा सोहळा जो होणार आहे त्याचं निमंत्रण तुम्हाला आहे का आणि तुम्ही त्या सोहळ्याला जाणार आहेत का, काय सांगा? काल प्रत्यक्षच भेट झालेली होती। जेवढे हजर होते त्यांनी प्रत्यक्ष निमंत्रण श्री मोदीजींनी दिलेलंच आहे। निमंत्रण जाण्याचा विषय थोडासा गडाचा व्याप मोठा आहे, त्यावेळेस ठरवू आपण कसं करायचं ते। निमंत्रण मात्र स्वतः त्यांनी दिलेलं आहे मोदीजींनी। मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय असा जो प्रश्न केला आहे त्याविषयी काय सांगाल? नेमकं काय? दोन गोष्टी असतात समाजामध्ये। मंदिर बांधणं हे राजकर्तव्य आहे। धर्म मंदिर, जेवढे मंदिर आहेत आजपर्यंत भारतातले, हे सगळे राजे लोकांनी बांधलेले आहेत। पण त्यांनी कधी असा प्रश्न नाही विचारला की गुरुनी काय केलेलं आहे म्हणून गुरुची जागा आहे ज्ञानाचं रक्षण करणं आणि प्रजेचं रक्षण करणं हे सत्तेचं काम। मग दोघांच्या ठिकाणी ठीक आहेत, पण एकमेकांचा बद्दल आदर ठेवावा एवढंच माझं मत आहे। नक्कीच नामदेव शास्त्री यांची अतिशय स्पष्ट भूमिका आहे। काळाबरोबर समाजानही बदललं पाहिजे, नवीन जे बदल आहेत ते स्वीकारले पाहिजे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।